नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। 4 महिन्यांपासून फरार आरोपी ओंकार काळेला शाहूपुरी पोलिसांनी केली अटक। न्यायालयाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी। शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात गेल्या सुमारे 4 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला शाहूपुरी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे अटक केली आहे। ओंकार राजू काळे वय 28 राहणार विचारीमळा कोल्हापूर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात ओंकार काळे हा मागील 4 महिन्यांपासून फरार होता। त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणेकडून प्रयत्न सुरू होते। दरम्यान आजरा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सध्या सर्किट बेंच कोल्हापूर इथं कार्यरत असणारे पोलीस कॉन्स्टेबल अमर उबाळे यांना गोपनीय माहिती मिळाली की फरार आरोपी ओंकार काळे हा विचारमळ परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ ही माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी व पोलीस उपनिरीक्षक गुणवरे यांना दिली। माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गुणवरे यांनी पोलीस कॉन्स्टेबल बाबा ढाकणे यांच्यासह विचारमाळ परिसरात जाऊन आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवलं। गोपनीय माहितीच्या आधारे योग्य नियोजन करून कारवाई केली असता फरार आरोपी ओंकार काळे हा पोलिसांना त्या ठिकाणी मिळून आला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून 10 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:15 वाजता अटक करण्यात आली। त्यानंतर आरोपी ओंकार काळे याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। न्यायालयाने आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। 4 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीचा गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेऊन त्याला अटक करण्यात शाहूपुरी पोलिसांना यश आलंय। या कारवाईत पोलीस कॉन्स्टेबल अमर उबाळे यांनी दिलेली गोपनीय माहिती तसेच पोलीस उपनिरीक्षक गुणवरे आणि पोलीस कॉन्स्टेबल बाबा ढाकणे यांनी केलेली तात्काळ कारवाई महत्त्वाची ठरली। सदर प्रकरणाचा पुढील तपास शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या वतीने सुरू आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।